जाणेफळ सर्कलचे प्रतिनिधी आकाश काकडे यांनी दिलेल्या बातमीनुसार राज्य शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म दिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मंडळ स्तरावर शिबिरं आयोजित करणे, ग्रामीण भागातील रस्ते, हद्दीचे रस्ते, बैलगाडी मार्ग, पायदळ रस्ते, पांदन मार्ग, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे रस्ते यांचं सीमांकन करणे, सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये करावयाची कामं याबाबत सविस्तर पत्र जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाले। वरील सर्व निर्णयाला अनुसरून मेहकर तालुक्यातील मंडळ नायगाव दत्तपूर अंतर्गत सावत्रा ते नायगाव या मुख्य जोड शिवरस्ता येथून सावत्रा ते पाचला शिवरस्ता, सावत्रा ते भालेगाव शिवरस्ता पाहणीसाठी शिवार फेरी काढण्यात आली होती। सदर शिवार फेरी दरम्यान महसूल मंडळ अधिकारी नितीन बोरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सहकार्य करण्याचं सूचित केले आणि माहिती विविध शेतकऱ्यांना दिली आहे। या शिवार फेरी दरम्यान शेंदला ग्राम महसूल अधिकारी इंगळे साहेब, सावत्रा ग्राम महसूल अधिकारी जोशी मॅडम, पोलीस पाटील काठोळे, सावत्रा सरपंच किशोर इंगळे, नायगावचे सरपंच विलासराव गवई, गजानन शंकरराव निकस, गजानन माधवराव, दत्ता पाटील, ग्रामपंचायत सदस्य वैभवराव निकस, नायगाव येथील राजू भैया निकम, भास्करराव पाटील, राजू मेंबर, विष्णू निकम, तुकाराम साळुंके, अनंथा निकम आणि विठ्ठल निकम अशी शेकडो गावकरी हजर होते। यामध्ये मंडळ अधिकारी बोरकर यांनी शेतकऱ्यांना शासनाला सहकार्य करून आपली कामं आमच्याकडून करून घ्या, आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत असं सांगितलंय। आपल्या मंडळामध्ये आपले बोरकर साहेब मंडळाधिकारी आणि आपल्या तलाठी मॅडम सविता जोशीजी आणि परत आपले इंग्लिशचे तलाठी इंग्लिश साहेब सर्व गावकरी मंडळींना घेऊन एकत्र जमले आहेत। तर आपण त्यांना विचारणार आहोत आपण कोण या संदर्भात या ठिकाणी सर्व काय शिवार पाणी आहे का नेमकं काय क्षेत्रस्थ संबंधी आहे नेमकं कशा संबंधात सर आपण इथे जमलो? नमस्कार, मी मंडळ अधिकारी नितीन बोरकर, नायगाव दत्तापूर आणि मी मंडळ अधिकारी असून माझ्याकडे 5 हलके आहेत, 5 तलाठी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आणि शिवार शेत पांधन रस्ते सीमांकन योजना या दोन्ही योजनेनुसार आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं शेत हे रस्त्यावर आणण्यासाठी शासनाने विशेष मोहीम सुरू केलेली आहे। या दृष्टीनं आज रोजी नायगाव ते सावत्रा शिव रस्त्यावर शिवार फेरी म्हणून आपण या शिवारात या रस्त्यावर फेरी मारलेली आहे आणि की जेणेकरून याचं सीमांकन भविष्यात लवकर होऊन शेतकऱ्याचा शेत रस्ते हे रस्त्यावर येतील, शेतीचा विकास होईल, शेतकऱ्याची विकास होईल याकरता शासनाची योजना आहे आणि 17 तारखेला ग्राम सभेमध्ये सदर योजनेची माहिती सविस्तर सांगण्यात येईल। त्या तत्पूर्वी जी शिवार फेरी आहे ती आपण शिवार फेरी घेत आहोत आणि ग्रामसभेमध्ये झालेले रस्ते त्याचे विशिष्ट पद्धतीने नमुन्यामध्ये यादी बनवून ती यादी प्रकाशित करून ती सदर यादीच्या सीमांकन भूमी अभिलेख खात्यामार्फत झाल्यानंतर व सीमांकन प्रत्यक्ष मोक्यावर येऊन झाल्यानंतर मग पुढील रस्ते टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण मंडळातले, माझ्या मंडळापुरतं बोलतो मी, पूर्ण मंडळातले जेवढे काही रस्ते असतील, आपण प्रतिकात्मक फक्त शिवार फेरी इथे आज घेतलेली आहे पण सगळीकडे आपले शिवार फेरी आपले माझे कर्मचारी करणार आहेत आणि शिवार फेरी झाल्यानंतर त्याचं सीमांकन रस्त्याची पूर्ण माहिती घेऊन हा रस्त्याचं आपल्याला विकास करून शेतकऱ्याचं शेत रस्त्यावर आणायचं आहे अशी शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी की 17 तारखेपासून आपला विशेष टप्पा सुरू होणार आहे। सेवा पंधरवडा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या 15 दिवसात राष्ट्रनेत्या वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या 15 दिवसाच्या या कार्यक्रमात आपल्याला सगळी क्लरिकल माहिती जमा करून मग पुढे आपल्याला टप्प्याटप्प्याने कामं पूर्तता करायची असा शासनाचा मनोदय आहे आणि शासनाचं काम पूर्ण होईल। प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक शेतकऱ्याने सकारात्मक सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। आपल्या तहसीलच्या या योजनेअंतर्गत आपल्या शेतकऱ्याला अत्यंत चांगला लाभ मिळणार आहे। फक्त सर्व शेतकऱ्यांचं यांच्यासाठी सहकार्य आवश्यक आहे, सकारात्मक सहकार्य आणि सकारात्मक सहकार्य करून कुठं बाबा आपल्याला कोणत्या काही समस्या असतील त्या संगनमतानं सगळ्यांना सोडवण्यात याव्या। आणि थोडंसं संयम आणि थोडासा त्याग करावा लागेल, एखाद्याला थोडासा त्याग करावा लागेल किंवा अडचणी थांबवत जावं लागेल। फक्त केवळ कोणत्याही प्रकारचा वाद न करताना हा जर प्रश्न मार्गी लागला
उचित होईल. आणि जनतेच्या सहभागाशिवाय कोणतंच काम पूर्तत्वात जाणं अशक्य असते. ऐका, सहकार्य कितीही दिलं अधिकाऱ्याने येणार, पण शेवटी जनतेचा बी सहभाग तेवढा लागत असते त्याच्यामध्ये. मी मंडळाधिकारी नायगाव 2014 मध्ये आपण ही पांधन रस्ते लोकसहभागातून करायची विशेष मोहीम राबवली होती. नशीब एवढं चांगलं की माझ्या मंडळामध्ये शेनला, नायगाव, दत्तापूर, सावत्रा आणि सोनारगावान या चारही गाव आणि मारुतीपेठ या चारी पाचही गावाच्या लोकांनी लोकवर्गणी करून, शासनाचा रुपया नसताना लोकवर्गणी करून, श्रमदानातून, लोकसहभागातून जवळपास 19 रस्ते, जवळपास 40 किलोमीटरचे 19 रस्ते सावत्रा, सोनारगावान, नायगाव, दत्तापूर, शेनला या गावाच्या सगळ्या लोकांनी वर्गणी करून रस्ते तयार केले स्वतःपुरते. पण आता हा सार्वत्रिक उपक्रम आहे. म्हणजे याचा मला गर्व आहे की मी त्यावेळी म्हणत माझ्या सर्कलमध्ये कमीत कमी 15 लाख रुपये जमा करून या वरील 2-3 गावाच्या 4-5 गावाच्या लोकांनी वर्गणी करून सार्वजनिक रस्ते तयार केले. हा माझा वैयक्तिक स्वतःचा 2014चा अनुभव. या मंडळात मी त्यावेळी कार्यरतच होतो. साहेब, सेवा पंधरवडा संपल्याच्या नंतर हां. जर आपण तारखेनुसार जर सगळी माहिती सांगितली तर बरं होईल. बरोबर आहे. सेवा पंधरवड्यानंतर टप्प्याटप्प्याने आपलं याचं रस्त्याचं सीमांकन होईल. रस्त्याचं पहिला टप्पा सीमांकनाचा. सीमांकन झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं मग आपल्याला त्याच्यात काय काय आपल्याला अतिक्रमण मुक्त कसे करायचे, रस्ता किस्सा क्लिअर करायचा, जे काही रस्ते समजा बंद पडलेले रस्ते जे आहे आणि जे बंद पडलेले त्याची पण सीमांकन होणार आहे. की बा असं नाही की तो बंद पडला वहिवाटी नाही, तो सीमांकन झाल्यानंतर सगळ्याच्या सर्वानुमती तो तयार करणार आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे यापूर्वी नायगाव दत्तापूर येथील मंडळींनी जवळपास 2-2.5 लाख रुपये वर्गणी करून स्वतः सरकारचा काही नसताना मदत नसताना त्यांनी वर्गणी करून JCB लावून आम्ही भूमी अभिलेख महसूल मार्फत ती रस्ता पाचला ते शेनला ते पाचला जो वहिवाटी रस्ता आहे घोणसर शिव नायगाव शिव, तो आम्ही जवळपास 3 किलोमीटरचा रस्ता गजानन नावाचे निकम नावाच्या व्यक्तीने पुढाकार घेऊन आमच्या सहकार्यानं आम्ही मदत करून तो रस्ता तयार झाला. तो रस्ता पहिले 4-6 फुटी होता, तो आता जवळपास 25 फूट रस्ता झालेला आहे. म्हणजे तिथं आज JCB जाऊ शकतो. पहिले तिथे 4 माणसं जर सोबत चालत जाता येत नव्हतं. हा असा माझा स्वतःचा या मागच्या 2 महिन्यातला अनुभव, उन्हाळ्यातला. हो ना. किती वर्षापासून या मंडळात तुम्ही कार्यरत आहात? मी डिसेंबर 11 पासून मी या मंडळात कार्यरत आहे. 100% तुमची सकारात्मक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हिताचंच पाऊल तुम्ही उचललं आता. पण साहेब, तुम्ही 2021 मध्ये सततच्या नुकसान धारेचे जे नायगाव आपल्या मंडळामध्ये आपले बोरकर साहेब मंडळाधिकारी आणि आपल्या तलाठी मॅडम सविता जोशीजी आणि परत आपले शेनलेचे तलाठी इंगळे साहेब सर्व गावकरी मंडळींना घेऊन एकत्र जमले आहेत. तर आपण त्यांना विचारणार आपण कोण या संदर्भात या ठिकाणी सर्व काय शिवार पाणी आहे का, नेमकं काय शेत रस्त्या संबंधी नेमकं कशा संबंधात सर आपण इथे जमलो. नमस्कार, मी मंडळाधिकारी नितीन बोरकर, नायगाव दत्तापूर. आणि मी मंडळाधिकारी असून माझ्याकडे 5 हलके आहेत, 5 तलाठी आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वाभियान आणि शिवार शेत पांधन रस्ते सीमांकन योजना या दोन्ही योजनेनुसार आपले प्रत्येक शेतकऱ्याचं शेत हे रस्त्यावर आणण्यासाठी शासनाने विशेष मोहीम सुरू केलेली आहे. त्या दृष्टीनं आज रोजी नायगाव ते सावत्रा शिव रस्त्यावर शिवार फेरी म्हणून आपण या शिवारात या रस्त्यावर फेरी मारलेली आहे. आणि की जेणेकरून याचं सीमांकन भविष्यात लवकर होऊन शेतकऱ्याचा शेतरस्ते हे रस्त्यावर येतील, व शेतीचा विकास होईल, शेतकऱ्याची विकास होईल. याकरता शासनाची योजना आहे. आणि 17 तारखेला ग्रामसभेमध्ये सदर योजनेची माहिती सविस्तर सांगण्यात येईल. त्या तत्पूर्वी जे शिवार फेरी आहे ती आपण शिवार फेरी घेत आहोत. आणि ग्रामसभेमध्ये झालेले रस्ते त्याचे विशिष्ट पद्धतीने नमुन्यामध्ये यादी बनवून ती यादी प्रकाशित करून ती सदर यादीच्या सीमांकन भूमी अभिलेख खात्यामार्फत झाल्यानंतर व सीमांकन प्रत्यक्ष मोक्यावर येऊन झाल्यानंतर मग पुढील रस्ते टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण मंडळातले, माझ्या मंडळापुरतं बोलतो मी, पूर्ण मंडळातले जेवढे काही रस्ते असतील, जर आपण प्रतिकात्मक फक्त शिवार फेरी इथे आज घेतलेली आहे, पण सगळीकडे आपली शिवार फेरी आपले माझे कर्मचारी करणार आहेत. आणि शिवार फेरी झाल्यानंतर त्याचं सीमांकन रस्त्याची पूर्ण माहिती घेऊन हा रस्त्याचं आपल्याला विकास करून शेतकऱ्याचं शेत रस्त्यावर आणायचं आहे. अशी शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी की 17 तारखेपासून आपला विशेष टप्पा सुरू होणार आहे. सेवा पंधरवडा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता
या 15 दिवसात राष्ट्रनेत्या वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, या 15 दिवसाच्या या कार्यक्रमात आपल्याला सगळी क्लरिकल माहिती जमा करून मग पुढे आपल्याला टप्प्याटप्प्याने कामं पूर्तता करायची असा शासनाचा मनोदय आहे. आणि शासनाचं काम पूर्ण होईल, प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक शेतकऱ्याने सकारात्मक सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आपल्या तहसीलच्या या योजनेअंतर्गत आपल्या शेतकऱ्याला अत्यंत चांगला लाभ मिळणार आहे. फक्त सर्व शेतकऱ्यांचं यांच्यासाठी सहकार्य आवश्यक आहे सकारात्मक सहकार्य आणि सकारात्मक सहकार्य करून कुठं बाबा आपल्याला कोणत्या काही समस्या असतील त्या संगनमतानं सगळ्यांना सोडवण्यात याव्या. आणि थोडंसं संयम आणि थोडासा त्याग करावा लागेल. नाही, थोडं किंवा फार एखाद्याला अडचणी- थोडासा त्याग करावा लागेल किंवा अडचणी सामोरं जावं लागेल. फक्त केवळ कोणत्याही प्रकारचा वाद न करताना हा जर प्रश्न मार्गी लागला तर उचित होईल. आणि जनतेच्या सहभागाशिवाय कोणतंच काम पूर्तत्वात जाणं अशक्य असते. सहकार्य कितीही दिलं अधिकाऱ्याने येणार, पण शेवटी जनतेचा बी सहभाग तेवढा लागत असतो त्याच्यामध्ये. मी मंडळाधिकारी नायगाव 2014 मध्ये आपण ही पांढरण रस्ते लोकसहभागातून करायची विशेष मोहीम राबवली होती. नशीब एवढं चांगलं की माझ्या मंडळामध्ये शेनला, नायगाव, दत्तापूर, सावत्रा, सोनारगावान या चारही गाव आणि मारुतीपेठ या 4-5 गावाच्या लोकांनी लोकवर्गणी करून, शासनाचा रुपया नसताना लोकवर्गणी करून, श्रमदानातून, लोकसहभागातून जवळपास 19 रस्ते, जवळपास 40 किलोमीटरचे 19 रस्ते सावत्रा, सोनारगावान, नायगाव, दत्तापूर, शेनला या गावाच्या सगळ्या लोकांनी वर्गणी करून रस्ते तयार केले स्वतःपुरते. पण आता हा सार्वत्रिक उपक्रम आहे. म्हणजे याचा मला गर्व आहे की मी त्यावेळी म्हणाले माझ्या सर्कलमध्ये कमीत कमी 15 लाख रुपये जमा करून या वरील 2-3 गावाच्या 4-5 गावाच्या लोकांनी वर्गणी करून सार्वजनिक रस्ते तयार केले. हा माझा वैयक्तिक स्वतःचा 2014चा अनुभव. या मंडळात मी त्यावेळी कार्यरतच होतो. सेवा पंधरवडा संपल्याच्या हां. नंतर जर आपण तारखेनुसार जर सगळी माहिती सांगितली तर बरोबर होईल. बरोबर आहे. सेवा पंधरवड्यानंतर टप्प्याटप्प्याने आपलं याचं रस्त्याचं सीमांकन होईल. रस्त्याचं पहिला टप्पा भूमी अभिलेख मार्फत सीमांकन झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं मग आपल्याला त्याच्यात काय आपल्याला अतिक्रमण मुक्त कसे करायचे, रस्ता किस्सा क्लिअर करायचा, जे काही रस्ते समजा बंद पडलेले रस्ते जी आहे आणि जे बंद पडलेले त्याची पण सीमांकन होणार आहे. की बा असं नाही की तो बंद पडला वहिवाटी नाही, तो सीमांकन झाल्यानंतर सगळ्याच्या सर्वानुमते तो तयार करणार आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे यापूर्वी नायगाव दत्तापूर येथील मंडळींनी जवळपास 2-2.5 लाख रुपये वर्गणी करून स्वतः सरकारचा काही नसताना मदत नसताना त्यांनी वर्गणी करून JCB लावून आम्ही भूमी अभिलेख महसूल मार्फत ती रस्ता 5ला ते शेनला ते 5ला जो वहिवाटी रस्ता आहे घनसरशिव नायगावशिव, तो आम्ही जवळपास 3 किलोमीटरचा रस्ता गजानन नावाचे निकम नावाच्या व्यक्तीने पुढाकार घेऊन आमच्या सहकार्यानं आम्ही मदत करून तो रस्ता तयार झाला. तो रस्ता पहिले 4-6 फुटी होता, तो आता जवळपास 25 फूट रस्ता झालेला आहे. म्हणजे तिथं आज JCB जाऊ शकतो. पहिले तिथे 4 माणसं जर सोबत चालले जाता येत नव्हतं. हा असा माझा स्वतःचा या मागच्या 2 महिन्यातला अनुभव उन्हाळ्यातला. साहेब किती वर्षापासून या मंडळात तुम्ही कार्यरत आहात? मी 2011 डिसेंबर 11 पासून मी या मंडळात कार्यरत आहे. 100% तुमचे सकारात्मक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हिताचंच पाऊल तुम्ही उचललं आतापर्यंत. पण साहेब तुम्ही 2021 मध्ये सततच्या नुकसानधारीचे जे नायगाव मंडळ होतं हां. तर त्यात तुम्ही 64.80 मिलीमीटर पाणी पडला होता. ती काय तर 20 मिलीमीटरनं शेतकऱ्यांना लाभ का नाही भेटू शकला? मी त्यात स्पष्टीकरण देतो द्या. की स्वयंचलित हवामान यंत्र आपल्या नायगाव मंडळात बसवलेले आहे. बर. त्या स्वयंचलित हवामान यंत्राच्या नुसार 64.5 होतं. म्हणजे आपल्याला 65 पाहिजे अतिवृष्टी, ते 64.5. म्हणजे ऐका ना, नायगाव दत्तापूर व शेलगाव देशमुख दोन मंडळात शेलगाव देशमुखची 54 होती पण आपली 64.5 होती. तर मंत्रालयात काय झालं, 55 म्हणजे 65च्या वर जेवढे होते ते घेतले, 9 सर्कल घेतले आणि केवळ 2 सर्कल झाले. त्यावेळी मलाही त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. पण त्याचा आमचा हवामान केंद्राचा अहवाल ऑनलाईन तो तिथे फ्लॅश झाला. अमरावतीला, मुंबईला मंत्रालय 64.80 चा 5 होतं. नाही 80चा झाला ना. समजा पॉईंट तर तो एवढ्या पॉईंटमुळे आपलं ते नुकसान 2021 0.20 हा मिलीमीटर तुमच्या जर सहकार्याने शेतकऱ्यांना लाभ भेटू शकला असता का? स्वयंचलित हवामान यंत्र जे आहे ना, हा. स्वयंचलित हवामान यंत्राच्या भरोशावर आधी तिथे आहे. आधी नायगावचा स्वयंचलित हवामान यंत्र आहे. आजची जी जून मधली अतिवृष्टी किती झाली माहिती आहे का? अतिवृष्टी पाहिजे 65 mm, आपल्या इथे झाला 182 mm, म्हणजे तिप्पट झालेला आहे. ही आता कालपर्वाची अतिवृष्टी ती खूप मोठी. आणि त्यावेळेची जी झाली ना ती 64.8 म्हणता तुम्ही, 64.8 असून ती मंत्रालयात 65 नसल्यामुळे ती हुकली. उलट आपल्या कलेक्टर साहेबांनी साहेब 64.8 म्हणजे नेक्स्ट टू 5 सर, पण तरी तिथं असं झाला विषय.
65 वर्ष असल्यामुळे धन्यवाद. मी गोपाल निकस, विदर्भ दूत, सदैव समाजासोबत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.